नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये पुढील 24 तास म्हणजेच 21 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। छोटीशी अपडेट आहे, चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरीच्या भागामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे भंडारा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। चला आज भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।